मागील 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा अलर्ट होता आणि यानंतर पावसाला सुरुवात देखील जोरात झाली होती। सध्या जिल्ह्यामधील 4ही नद्यांच्या पाण्याची पातळी खालवलेली आहे, मात्र खेड जगबुडी नदीनं इशारा पातळी जी आहे कायम ठेवलेली आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकताय की इशारा पातळी जी आहे ही ओलांडलेली आहे। खेड तालुक्यामध्ये जगबुडीची नदीची दृश्य ही आहेत। याच नदीला जेव्हा मोठ्या प्रमाणात पूर येतो त्यावेळेला खेड जी बाजारपेठ आहे, मच्छी मार्केट परिसर आहे, या मच्छी मार्केटच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसतं। यामुळं प्रशासन याही ठिकाणी अलर्ट मोडवरती असतं। खेडमध्ये नदीकाठीचे जी गावं आहेत, वाड्या आहेत, यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि आपण या दृश्यांमधून पाहू शकतो की हे जेव्हा पाणी वाढत जातं तेव्हा अशा पद्धतीनं या नदीच्या किनारपट्टीवरती असणारी जी घरं आहेत, मच्छी मार्केट परिसर आहे, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरत असतं। डोंगराच्या कुशीत असलेली ही जगबुडी नदी आहे। पावसाचं पर्जन्यमान आता कमी झालेलं दिसत असलं तरी देखील पाण्याची पातळी जी आहे हे अद्यापही खाली आलेली नाही, इशारा पातळीवरती आहे। यामुळे प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।